लोकसभा निवडणुकीची मतमोजणी रामवाडी शासकीय गोदामात होणार असून 4 जून रोजी सोलापुरातील काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत। दिनांक 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी प्रक्रिया रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामात पार पडणार आहे। या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून शासकीय धान्य गोदामाकडे येणारे सर्व मार्ग बॅरिगेट्स लावून बंद करण्यात आलेले असून मतमोजणी प्रक्रियेसाठी येणारे लोकसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार, मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी आणि इतर जनतेच्या वाहनांना वाहनतळाची व्यवस्था याप्रमाणे करण्यात आली आहे। मोदी पोलीस चौकी ते मसीहा चौकापर्यंत येण्यास आणि जाण्यास बंदी घातली आहे। मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा, रामवाडी गोदाम मार्गे रामवाडी दवाखान्याला येण्यासाठी आणि जाण्यासाठी बंदी घातली आहे। थोरली इरण्णा वस्ती ते रामवाडी गोदाम मार्गे संपूर्ण रस्त्यावरून येण्यास आणि जाण्यास बंदी घातली आहे। रामवाडी परिसरातून गोदामाकडे येणारे सर्व मार्ग येण्यास आणि जाण्यास बंद असतील। गोदामामागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यासाठी आणि जाण्यासाठी बंद असेल। वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद राहील। वाहनतळाची व्यवस्था याप्रमाणे: केंद्रीय विद्यालय, शासकीय कर्मचारी आणि व्हीआयपींसाठी होमगार्ड मैदान, पुणे रोड, मंगळवेढा, तुळजापूर रोड, अक्कलकोट रोड या मार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांसाठी हिंदू स्मशानभूमी, रेल्वे रुळाजवळील मैदान, हुडको पर्यायी मार्ग याप्रमाणे देण्यात आले आहेत। 7 रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी 7 रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक, कुमार चौक, रेल्वे स्टेशन, भैया चौक, मरियाई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी। विजापूर रोडकडून रामवाडीकडे जाण्यासाठी विजापूर रोड, अशोकनगर, नवीन RTO ऑफिस, नागोनारायणवाडी, सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे इच्छित स्थळी। रेल्वे स्टेशनकडून रामवाडीकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन, भैया चौक, मरियाई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी। निवडणूक मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांना थांबण्याचं ठिकाण जांबवीर चौक ते मोदी चौकी दरम्यानचा रस्ता। जांबवीर चौक या ठिकाणी निवडणूक निकाल ऐकण्यासाठी स्पीकर लावण्यात येणार आहेत। निवडणूक निकालानंतर रॅली काढून रोड शो करू नये। निवडणूक मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहनं पार्किंगच्या ठिकाणीच लावावीत। अन्य ठिकाणी वाहनं लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी। मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या व्यक्तींना वाहनांना पास देण्यात आले आहेत अशा व्यक्तींनाच आणि वाहनांनाच प्रवेश दिला जाईल। याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। जांभीर चौक आहे, जांभीर चौकापासून जर आपण बघितलं तर मोदी चौकाच्या ठिकाणापासून पुढे आपण कुणालाही सोडणार नाही आहोत। मोदी चौकाच्या ठिकाणीच पब्लिक उभे राहतील। त्यानंतर मसीहा चौक त्या साईडने येणारे तिथे आपण ब्लॉक करतोय। मसीहा चौकामध्ये लोक उभे राहतील। त्यानंतर 5 कंदील चौकाच्या ठिकाणी लोक उभे राहतील। त्याच्यापासून पुढे जो आहे म्हणजे मोदी चौकीपासून पुढे जे काउंटिंगसाठी काउंटिंग एजंट येणार आहेत किंवा जो स्टाफ आहे त्यांनाच तिथून पुढे अलाउड करण्यात येणार आहे। आणि ज्यांना काउंटिंग एजंट जे आहेत त्यांना कलेक्टर ऑफिस कडून विशिष्ट पास दिला जाणार आहे। त्या व्यतिरिक्त त्यांचा स्वतःचा जे काही ID प्रूफ असेल तर ते असल्याशिवाय त्यांना पुढे आपण सोडणार नाही आहोत। तर काउंटिंग एजंट फक्त मोदी चौकातून रामवाडी गोडाऊनपर्यंत जातील, परंतु पब्लिक जे आहेत ते मोदी चौकी, मसीहा चौक, 5 कंदील चौक या ठिकाणी पब्लिक राहतील। आणि जांभीर चौकामध्ये तिथं PS सिस्टीमची सोय करण्यात येणार आहे। त्याच्यावरून सगळ्यांना तिथं रिझल्ट जो काही डिक्लेअर होईल, अनाउन्स होईल तो तिथून ऐकायला